8 लाख लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहेत। नमो शेतकरीचा निधी मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये कपात करण्यात आली। 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेचा 1,000 रुपये निधी मिळतोय। लाडकी बहिणींच्या निधीवरून संजय राऊतांनी सरकारला टोला लगावलाय। लाडक्या बहिणींचा निधी आता 500 रुपयांवर आलाय। बहिणींच्या मतांची किंमत हळूहळू शून्यावर येईल अशी टीका राऊतांनी केली आहे। सरकारनं लाडक्या बहिणींना फसवण्याचं पाप केलं असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केलेला आहे। भाजपनं लाडक्या बहिणींना फसवलं असं त्यांनी म्हटलं। 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करतंय आणि लाडक्या बहिणीला फसवण्याचं पाप करतंय असं म्हटलंय। मंत्री योगेश कदमांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे। लोकप्रतिनिधी म्हणून रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले झाले पाहिजेत अशी इच्छा कदमांनी व्यक्त केली। मात्र याबाबत तिघे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलंय। मंत्री योगेश कदमांनी वैभव नाईकांना टोला लगावलाय। महाराष्ट्रात नाही तर देशात सर्वात शांत विभाग हा कोकण आहे, त्यामुळे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभव नाईकांनी करू नये असं विधान कदमांनी केलंय। गेटवे ऑफ इंडिया इथला प्रवासी धक्का स्थलांतरित करा अशी मागणी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरांनी केली आहे। गेटवे ऑफ इंडियामधून जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, त्यामुळे प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ही मागणी केली जाते। सामाजिक संघटना आणि कामगार युनियन्सनं मुंबई महानगरपालिकेकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली। मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे चिंता निर्माण झाली आहे। केडीएमसीच्या रुग्णालयामधील समस्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे। संतप्त मनसैनिकांनी डॉक्टरांना घेराव घातला। शास्त्रीनगर रुग्णालयात मनसेनं आंदोलन केलंय। प्राथमिक उपचारही मिळत नसल्याचा आरोप केलाय। मुंबईत महापालिकेचा निषेध करण्यासाठी उद्या भव्य आंदोलन होणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचं आयोजन केलंय। सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा होणार आहे। कमी दाबानं तसंच रात्री अपरात्री होणाऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातल्या कार्यालयावर आंदोलन केलं जाईल। मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पाण्यासाठी आक्रमक झालेत। पाणी टंचाई विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाकडून हंडा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। शिवसेना भवनातून ते मुंबई महापालिका असा हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना वेळीच रोखलं। काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं, तर सायन कोळीवाडा इथंही शिवसेनेकडून हंडा मोर्चा काढण्यात आला आहे। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालाय। शुक्रवारी पुण्यात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे। क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात घोषणा केली। 89 पुरस्कारांची घोषणा केलेली आहे। शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, सचिन खिलारी, आदिती स्वामी, ओजस देवतळे यांना थेट पुरस्कार दिला जाणार आहे। मुंबई मेट्रो लाईन 5च्या कामाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला। ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो लाईनच्या अंतर्गत MMRDAनं 65 मीटर लांबीचा ओपन वेब गर्डर यशस्वीरित्या बसवला। वर्दळीच्या ठिकाणी आव्हानात्मक स्थितीवर मात करत हे काम पूर्ण केलं आहे। मुंबईमधील बहुप्रतीक्षित DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B या मार्गिकेवरच्या मेट्रोच्या चाचणीला बुधवारपासून सुरुवात होणार आहे। या मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। उद्यापासून मध्य रेल्वेच्या AC लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वे प्रशासनानं याबाबतचा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेवर सध्या 6 AC लोकल आहेत, त्यापैकी 5 लोकल दिवसभरात 66 फेऱ्या पूर्ण करतात। मुंबईच्या CSMT स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे। यासाठी 1,800 कोटी खर्च होणार असून आतापर्यंत प्रकल्पाचं 18% काम पूर्ण झालं, त्यामुळे स्थानक आता रेल मॉल म्हणून ओळखला जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाला वेग आलाय। हा महामार्ग आता 8 पदरी केला जाणार असून त्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर महामार्गाची क्षमता वाढणार आहे। महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता MSRDCनं हा निर्णय घेतलाय। 2 दिव्यांग मुलांचे पालक तिसरं मूल दत्तक घेऊ शकतात असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयानं दिला। जर दाम्पत्याला सामान्य मूल दत्तक घेऊन समाधान मिळणार असेल तर यात काहीही गैर नाही असं कोर्टानं म्हटलंय। नवी मुंबईमध्ये पोलीस पाल्यांसाठी कल्याण रोजगार मेळाव्याचं आयोजन केलंय। या मेळाव्याचं उद्घाटन मंत्री योगेश कदमांच्या हस्ते झालं। यावेळी 2600 पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला होता।
माथेरान परिसरात गेली कित्येक वर्षानुवर्ष घोड्यावर आणि पायपीट सुरू आहे. आता हीच पायपीट ई रिक्षांच्या येण्यामुळे थांबली. इथल्या पर्यटनाच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक देखील आता सुखावले. एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात 44% पगार जमा झाला. मार्च महिन्याचा उर्वरित पगार खात्यामध्ये जमा झालाय. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये बेशिस्त चालकांवर आरटीओनं कारवाई केली आहे. 5 वर्षात 4414 लायसन्स रद्द केलेत. वाशीमध्ये 14,000हून अधिक ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केलेत. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लावणीवर पडलं. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवा द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसांनंतर याबाबत निर्णय घेऊन पूल बंद करण्यात येणार आहे. मुंबईत पावसाळ्यापूर्वी आतापर्यंत 12% नालेसफाई झाली. त्यामुळे 68% नालेसफाईचं महापालिकेसमोर आव्हान आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. माटुंग्यातल्या पार्किंगला स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे हा प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतल्या पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेनं शहरात ठिकठिकाणी स्वयंचलित पार्किंग उभारण्याचं निश्चित केलेलं आहे.